आज वाढदिवसानिमित्त मंदिरात गेलो होतो। सकाळी कामामुळे वेळ मिळाला नाही म्हणून दुपारी 5ला बोबदेव घाटातून सासवडकडे जायला निघालो। पावसाचं वातावरण झाल्यामुळे एकदम थंड वाटत होतं। अशा वेळी ड्रोन शॉट नाही घेतला तर ड्रोन असण्याची काय मजा राव। पटकन ड्रोन असेंबल केला आणि आता तुम्ही फक्त ड्रोन शॉट्स बघा। या ठिपक्षी ड्रोनला दुश्मन समजून टोचा मारायचं बघत होते, त्यामुळे पटकन ड्रोन खाली उतरवला आणि पुढे निघालो। सासवडमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा वाडा दिसेल। हा तोच वाडा आहे जो तुंबाड मूवी मध्ये दाखवला होता। इथूनच पुढे संगमेश्वर मंदिर आहे। माझ्या या फेवरेट मंदिराला वाढदिवशी भेट देऊन अजूनच प्रसन्न वाटत होतं। इथे वेगळी शांतता, वेगळाच सुकून मिळतो। अशी जुनी मंदिरं, त्यांचं स्थापत्य, कोरीव काम माझा खरं तर जिव्हाळ्याचा विषय। येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सारे व्लॉग्स अशा जुन्या वास्तूंवरती बघायला मिळेल। महादेवांचं दर्शन घेतलं आणि मी जी मेहनत करतोय त्याचं फळ मिळू दे अशी प्रार्थना करून मंदिर परिसरात आलो। पाऊस पडून गेल्यामुळे परिसर खूप छान दिसत होता। संध्याकाळी मंदिर अजूनच सुंदर दिसत होतं, तर इथे तर ड्रोन शॉट बनतोच। मी आतापर्यंत बघितलेला सर्वात सुंदर हा सनसेट होता। जोपर्यंत पूर्ण अंधार होत नाही तोपर्यंत हा सनसेट एन्जॉय केला। पुण्याकडे यायला निघालो तर बोबदेव घाटातून रात्रीचं पुण्याचं विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते। फ्लॅटवर मित्रमंडळी सोबत केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला आणि अशा प्रकारे मी 24 वर्षाचा झालो।